नक्की नक्की. ओके. नाही पण खरंच खूप बरं वाटलं तुम्ही आपणहून फोन केलात. थँक्यू सो मच. बाय बाय. हॅलो. अच्छा. ओके. चल बाय बाय. तू कुठे चाललायस रोहित? माझ्या कपड्यांवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी ऑफिसला चाललोय ते. रोहित मी कोणी काहीही सांगण्याचा किंवा मला समजावण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी ऑफिसला जातोय. दॅट्स माय फायनल डिसिजन. आणि कुणाच्याही सांगण्यावरून यात काहीही बदल होणार नाहीये. इतक्या दिवसात मी जे काही गमावलंय ते सगळं मला परत मिळवायचं आहे. आणि त्यासाठी मला दुप्पट मेहनत करावी लागणार आहे. नाही म्हणजे तू जा ऑफिसला, आम्ही नाही अडवणार तुला. पण रोहित, ऑफिस जॉईन करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांशी बोललास तर. डॉक्टरांशी मी बोलणारच आहे, पण त्या ऑफिसमधून परत येताना आता मी डायरेक्टली ऑफिसला जातोय. रोहित नीट जा. ऑल द बेस्ट एवढंच सांगायचं होतं. मग कसा चाललाय तुझा व्यवसाय? ठीक. हाय. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. बरं तुम्ही दोघं बोलत बसा, मी जाऊन येतो जरा. हो, विशाल. तुला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे? आजचा पेपर पाहिला नाहीस तू? तुझ्या फोटो सहित तुझं कौतुक लिहून आलंय. यशस्वी स्त्री उद्योजिका मधुरा अभ्यंकर. आणि म्हणूनच तुझ्या या उत्तुंग यशासाठी तुझ्यासाठी फुलं आणलीत. छान आहेत फुलं. तुझ्यासारखीच. आणि म्हणूनच ती कोमेजण्याआधी मला तुला आणून द्यायची होती. एकदा का तू बाहेर पडलीस की तुला अनेक लोक भेटणार, अनेक बुकेज मिळणार, अनेक फोन कॉल्स येणार. आणि मला खुळ्यासारखं असं वाटत होतं की मला ती मधुरा भेटायला हवी. ऑफिसमधली मधुरा मॅडम नको, कारण मग तुझी अपॉइंटमेंट घेऊन तुला भेटावं लागणार. नाहीतर माझ्यासारखा साधा माणूस तुला कसा गाठणार ग? विशाल, प्रत्येक वेळेला हे असं टोचून बोलायलाच हवं का? सॉरी मधुरा, मला खरंच असं बोलायचं नव्हतं. म्हणजे निदान आज तरी निश्चितच नाही. खुश राहा, आनंदी राहा आणि असंच झळाळतं यश आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला लाभो. कॉंग्रॅट्स वन्स अगेन. थँक्स. अँड कीप स्माइलिंग. असं
दॅट्स बेटर. ऑल द बेस्ट. काय मुंबईला जाऊन आलं की जास्त फुशार की मारतो काय? अरे मुंबईहून इल्यानंतर मी महत्वाची बातमी हाडतय की ना, मग माका फुचारकी मारूक नको. अच्छा, काय माहिती कुणाबद्दल? त्या रोहित बद्दल? अहो तुमका आणि माका त्याच्याशिवाय दुसरा विषय आहे काय? रोहितच्या सगळ्या लफड्यांची माहिती घेऊन इलं. रोहितने पहिल्या कंपनीत मोठं फ्रॉड केलो. त्याच्यानंतर आता ज्या कंपनीत असा चहा भजी कॅन्सल. कोंबडी सगळ्यांना. अरे कपाटातली एक स्पेशल बाटली घेऊन याचा. खानविलकरच्या पोरा, जास्त फुरफुर करतेस काय? बघच आता. काय हो एवढी लगबग करून कुठं चाललात? मी मी आई पार्लर मध्ये चालले. हाय का आता? हा नाही म्हणजे प्रत्येक याला आम्ही तुमची किती बाजू घेतो. हा पण तुम्हाला काही सासूचं कौतिक आहे का? नाही ना, आम्ही तुम्हाला म्हणलं तुम्ही ज्या पार्लर मध्ये जाता तिथे आम्हाला घेऊन जा. यात काय चुकलं का? हा नाही आई. अच्छा, सासूला बरोबर घेऊन जायला लाज वाटते? नाही नाही तसं नाही. तसं नाही मग कसं हो? एक डाव एक काम सांगितलं तुम्ही आमच्यासाठी करत नाही बघा. अहो काय हाय, आम्ही बोललो बी नसतो, पण आमची लई जुनी मैत्रीण आहे, तिच्याकडे समजा बाकीच्या मैत्रिणी आम्ही ते काय करतात ते पार्टी करणार आहे. तर मी म्हणलं आता इतक्या दिवसांनी समजायला भेटणार तर अशी कशी जाऊ तीच साडी त्योच आंबाडा त्योच मेकअप. म्हणलं तुम्ही आमच्या सुनबाई एवढ्या आल्यात पार्लर मध्ये घेऊन जातील, आमचं काहीतरी वेगळं रूप एकदम करतील आणि मग सगळ्या बायका म्हणतील जगाच का आम्ही काय मग आम्ही बी कौतिक करून सांगू आमची सून घेऊन गेले ते आम्हाला पार्लरला. होय की नाही? बोला ना. अहो बोला. हो 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 आई आपण जाऊया, पण मी जरा 2 मिनिटात येऊ. आमच्या बिगर चालला नाही पाणी पिऊन येते. हा एक काम करा, काय? आमच्यासाठी बी आणा पाणी. हो आणते. लवकर आणा जरा पाणी. FM वहिनी, तुम्ही निघाला नाहीत अजून? तुम्ही जात होता ना भावाला भेटायला तुमच्या? हो ग, सगळा गोंधळच झालाय. मी जाणारच होते महेशला भेटायला, पण आई अडूनच बसल्यात. त्यांना म्हणे माझ्याबरोबर पार्लरमध्ये जायचंय. FM माझे काम कर ना. तू ही चिठ्ठी आणि हे पैसे प्लीज महेशला नेऊन दे. तुला माहितीये एकदा आपण बांगड्या घेण्यासाठी राजाराम नगर मध्ये गेलो होतो. तिथे बैठ्या चाळी आहेत. तिथे दुसऱ्या गल्लीमध्ये 4थी रूम ती आमची. तिथे जाऊन महेशला या चिठ्ठी देऊन ये ना प्लीज. मी आणि ही चिठ्ठी कधी लिहिलीत तुम्ही? अगं तो घरीच नसतो कधी, म्हणून मग लिहूनच ठेवले होते. वहिनी
म्हणजे मी करीन तुमचं काम, पण अजून अजून किती वेळ तुम्ही हे सगळं लपवणार आहात? मधुरा वहिनींनी त्यांना अगोदरच बघितलंय. फक्त ते तुमचे भाऊ आहेत हे त्यांना माहीत नाहीये. आणि हे जेव्हा कळेल तेव्हा काय काय होणार आहे हे आपल्याला सगळं माहिती आहे. वहिनी, हे सगळं तुम्ही हे बरं एफ एम हे शेवटचंच. मला पटतंय तुला काय म्हणायचं ते. मी घरी सांगायची काहीतरी व्यवस्था करते, पण प्लीज आज आज मला सांभाळून घे. तुम्ही काळजी करू नका, मी नक्की जाईन. हां, ओ सुनबाई, अहो पावसाचं पाणी पाजणार का आम्हाला? त्याला अजून 1 वर्ष लागेल, तोपर्यंत आम्ही आणा की लवकर. आले. ही पण स्लो मोशन आहे. तुम्ही नका काळजी करू. हां, पाणी. व्हेरी गुड. असंच लिहित राहा, असंच लिहित राहा. छान. वी नीड जर्नलिस्ट लाईक यू. थँक्यू सर. अरे एडिटर साहेबांचा सुद्धा फोन आला होता. केप इट अप. दुसरी अजून एक इंटरेस्टिंग असाइनमेंट आहे. माननी फाउंडेशन तर्फे यावर्षीची यशस्वी उद्योजिका म्हणून अभ्यंकर इंडस्ट्रीजच्या मधुरा अभ्यंकरांची निवड झाली आहे आणि त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत तुला घ्यायची. तुझ्यावरती ही स्पेशल जबाबदारी आहे. पण सर मला कारण ही मुलाखत TV वरून दाखवली जाणार आहे. आपल्या ग्रुपतर्फे आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यावेळेला ही मुलाखत होईल. हजारो लोक येतील त्यावेळेला. वेगवेगळे TV चॅनल्स, न्यूज रिपोर्टर्स सगळे हा इव्हेंट कव्हर करणार. सो बी प्रिपेअर्ड माय गर्ल. पण सर मला माहिती आहे तू खूप एक्साइट झाली आहेस हो ना. बरोबर आहे. अगं तू चांगलं काम करतेस, तू खूप हुशार आहेस, मेहनती आहेस, गुड लुकिंग आहेस, प्रेझेंटेबल आहेस. कालच्याच मीटिंगमध्ये आमच्या हा विषय निघाला आणि त्याच वेळेला ठरलं की ही जबाबदारी तुझ्यावरती द्यायची. काहीही अडचण आली, काही डाऊट्स असतील, मी आहे ना. हां, केव्हाही मला फोन कर आणि तयारीला लाग. मला खात्री आहे तू चांगलंच काम करशील. सर मला काहीतरी वेगळंच. एक मिनिट. हॅलो. हां एक एक्सक्यूज मी दीपा. काय नाही. शुअर सर. हां बोला. बाबांची आठवण येते ना. बबडे, खरंच आज बाबांनाही खूप आनंद झाला असता ग. खूप अभिमान वाटला असता त्यांना तुझा. खूप नाव कमवलंस बाळा. खरंच. अगं आपल्या मुलांनी कर्तृत्व गाजवलं ना की आई वडिलांनी केलेल्या संस्कारांना, त्यांच्या श्रमांना अर्थ मिळाल्यासारखं वाटतं. किती अडचणींना तोंड दिलंस तू इतक्या लहान वयात. खरंच बाळा, किती सोसलंयस तू. एवढ्या लहान वयात घर सांभाळतेस, नाती सांभाळतेस, कंपनीचं नाव मोठं व्हावं म्हणून किती झटतेस तू.
आज त्या सगळ्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त झालाय. या सगळ्यातून तावून सुलाखून बाहेर आलीस तू, म्हणून जास्त आनंद होतो. खूप काळजी वाटायची मला तुझी. मध्यंतरीच्या काळात जे काही घडत होतं, सगळेजण तुझ्यावर नाराज झाले होते. पण या सगळ्यावर मात करून जिद्दीने उभी राहिलीस तू बाळा. पुरे पुरे आता किती कौतुक करणार आहेस. मग मधुरा अभ्यंकरची आई आहे मी. हा अशीच हसत राहा बाळा सतत. आणि आम्हाला सुद्धा असेच सतत आनंदाचे क्षण देत राहा. अण्णाही किती खुश झालेत सांगू. किती आनंद झालाय त्यांना. अगं त्यांनीच तर मला फोन करून सांगितलं तुला पुरस्कार मिळाल्याचं. खरं अगं अण्णा तुला फोन करत होते, पण तुझा फोनच त्यांना लागला नाही. मी पण कितीतरी वेळा तुला फोन केला. अरे हो, पण ते काय तू म्हणालीस ना बॅटरी काहीतरी संपली वगैरे. पण बबडे कुठे होतीस तू? एवढं काहीच झालेलं नाही आई. तू लगेच याच्यावर विचार करायला लागू नकोस. हे बघ, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये खरंच. चला मला आता उशीर होईल, मी निघते, ऑफिसला जाते. मला ठाऊक होतं तू अशीच घोड्यावर बसून येणार, म्हणून आधीच मी डब्यात शिरा भरून ठेवला होता. गोडाचा शिरा केलाय, चांगले बदाम वगैरे घालून. तुला आवडतं ना? आठवणीने खा, पण आता कामात विसरून जाशील. नाही नाही, खाईन, नक्की खाईन. चल निघू. आई खरंच तू ना कधी बदलणार नाहीस. आई कधी बदलते का ग? अच्छा, सांभाळून राहा. अगं खरेदी करायला कधीच मी पुरे ना. फोन ठेव ना, म्हणजे निघते मी. ठेव. काय तर म्हणजे हो बाई, तुम्हाला कळत कसं नाही? 300 रुपये द्या. अरे तेच ना, तर इथं आलो त्याचे पैसे विचारले तुला, म्हणजे टॅक्सीचा दाम नाही विचारला. हो 300 रुपये झालेत. गुपचूप द्या आणि मला रिकामी करा. काय रे भाड्या, मी गावाकडची दिसते मग चुना लावाय बघतो काय मला? बया 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 बया, अरे इमानी कोण खाल्लं का काय तुम्ही समजा लोकांनी? हो माझे पैसे द्या, मला जाऊ द्या. परत तेच? अरे मी गावाकडची हाय, पण तुला तर रस्ते ठाव होते ना. मग कशा पायी फिरवत राहायला मला त्या टॅक्सीतनं? कवाचीच पोचली असते मी. उगा या खाल्ला माझा. हो पण आता जास्त आगावपणा केलास ना, आमच्या गावाकडे धुनी धुतात ना, तसं धुवून काढीन तुला. आणि या बंगल्याच्या भीती आहेत ना, त्याच्यावर वाळत घालीन. इकडे हे घे तुझे 100 रुपये मजुरी. उगाच कोणाचं पाप न ग माझ्या माती. निघ.